पुण्यातील कल्याणी नगर येथील बहुचर्चित आणि संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या हाय प्रोफाईल पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल अग्रवालचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे। जेलमधून जामिनावर सुटून आल्यानंतर अग्रवाल कुटुंबाने चक्क गळ्यात नोटांचे हार घालून जल्लोष केल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे। दोन निष्पाप IT इंजिनियर्सचा जीव गेलेला असताना आरोपी कुटुंबांचा हा असंवेदनशील डान्स पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे। पुण्यातील दोन निष्पाप IT इंजिनियर्सचा बळी घेणाऱ्या पोर्शे कार अपघाताची जखम अजूनही ताजी आहे। पीडित कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असताना या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या व्हिडिओमध्ये विशाल अग्रवाल आणि त्यांची पत्नी यांच्या गळ्यात नोटांचे मोठे हार दिसत असून मुंबई से आया मेरा दोस्त या गाण्यावर संपूर्ण कुटुंब जल्लोषात डान्स करताना पाहायला मिळत आहे। विशाल अग्रवाल तुरुंगातून सुटून आल्यानंतरचाच हा जल्लोष असल्याचा दावा केला जात आहे। या प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यापासून ते अनेक पुरावे नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। सर्वोच्च न्यायालयाने या कथित कटातील 6 आरोपीचा अटकपूर्व जामीनही फेटाळला होता। मात्र त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेअंती विशाल अग्रवाल याची अटी शर्तीसह जामिनावर मुक्तता झाली। न्यायालयाने जामीन दिला असला तरी या कथित पार्टीच्या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। दोन घरांचे दिवे विझूनही आरोपी कुटुंब अशा प्रकारे आनंदोत्सव कसा साजरा करू शकतं असा संतप्त सवाल नेटकरी विचारत आहे। दरम्यान या व्हिडिओच्या सत्यतेबाबत अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। मात्र या कथित व्हिडिओमुळे विशाल अग्रवाल यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। या व्हायरल व्हिडिओने कायदेशीर आणि सामाजिक स्तरावर पुन्हा एकदा नवा वाद निर्माण केला आहे। आता या व्हायरल व्हिडिओची दखल पोलीस किंवा न्यायालय घेणार का आणि यामुळे विशाल अग्रवाल यांच्या जामिनावर काही परिणाम होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।